नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, बिझनेस कसा परफॉर्म करत आहे हे बघण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघावा लागतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 4 कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्या प्रॉफिटमधून लॉसमध्ये आल्या आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 13,487 कोटी रुपयांनी मार्जिनली घसरून आता मार्च 2025 मध्ये आली आहे 13,183 कोटी रुपयांची. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 11,751 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 13,183 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 933 कोटी रुपयांनी घसरून आता ही कंपनी मार्च क्वार्टरमध्ये 304 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये आली आहे. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा ही कंपनी लॉसमध्ये आली आहे. 951 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमधून 304 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आता बोलूया मनप्पुरम फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 2,348 कोटी रुपयांनी मार्जिनली वाढून आता फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये आला आहे 2,360 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,560 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 2,360 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, मनप्पुरम फायनान्स लिमिटेड या कंपनीचा नेट प्रॉफिट 564 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमधून आता ही कंपनी 203 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये आली आहे. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी सुद्धा प्रॉफिटमधून लॉसमध्ये आली आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन बघितला तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 978 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 203 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. चला आता बोलूया TTK प्रेस्टिज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 623 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 650 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 727 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 650 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 57 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमधून आता आला आहे 42 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. म्हणजे मित्रांनो, ही कंपनी सुद्धा प्रॉफिटमधून लॉसमध्ये आली आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 57 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमधून आता आला आहे 42 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 483 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 504 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 671 कोटी रुपयांनी घसरून आता आली आहे 504 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 61 कोटी रुपयाच्या प्रॉफिटमधून आता आला आहे 128 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आणि मित्रांनो, जर आपण SJVN लिमिटेडचा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर परफॉर्मन्स बघितला तर ही कंपनी क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 149 कोटी रुपयाच्या नेट प्रॉफिटमधून आता आली आहे 128 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये.
म्हणजे मित्रांनो SJVN लिमिटेडसुद्धा प्रॉफिटमधून लॉसमध्ये आली आहे. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 4 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या प्रॉफिटमधून लॉसमध्ये आल्या आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.